सो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण सेक्शन नंबर 74 कंप्लीट केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू करतोय सेक्शन नंबर 75 म्हणजेच ट्रिब्युनल ऑफ अपील आपली आज एंट्री होणार. बरोबर आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण 72 स्टडी केला होता, ज्यामध्ये आर्बिट्रेटर त्याचे पॉवर बघितले होते आणि त्याला कोणत्या कोणत्या केसमध्ये आर्बिट्रेटर डिवाइड करतो स्कीमला. त्यानंतर प्रिलिमिनरी स्कीमचे कंडिशन्स काय असतात, फायनल स्कीमच्या कंडिशन काय असतात, यासोबतच जे काही 6 मधले जे काही पॉइंट्स होते 1 to 13 यामधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी एखाद्या आर्बिट्रेटरच्या प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि ओनर, लँड ओनर ज्याला बोलू, त्यांना कंपल्सरी राहतील, हे सगळं काल झालं होतं. त्यानंतर 73 मध्ये आपण सर्टन डिसिजन्स ऑफ आर्बिट्रेटर टू बी फायनल हे पण स्टडी केलं होतं, की सगळेच नाही पण काही डिसिजन जे फायनल आहेतच त्याबद्दल कोणीही क्लेम किंवा इश्यू करू शकत नाही किंवा आर्बिट्रेटरच्या डिसिजनला चॅलेंज करू शकणार नाही, असे काही डिसिजन्स असतात. त्यानंतर आपण अपील बघितली होती लास्ट लेक्चरमध्ये, की अपील करताना कोणत्या केसमध्ये अपील केली जाऊ शकते, की बाबा मला अपील करायची आहे, मग कोणी करू शकतं, तर एकतर प्लॅनिंग ऑथॉरिटी करेल किंवा मग स्वतः प्लॅनिंग ऑथॉरिटी अपील करू शकते किंवा तो पर्टिक्युलर लँड ओनर करेल. क्लिअर. सोबतच आजच्या लेक्चरमध्ये आपण बघतोय 75. बरोबर आहे. 75 मध्ये आपण बघतोय चलो ओके सॉरी. सो आजच्या लेक्चरमध्ये 75 सेक्शन नंबर 75 मध्ये बघणार आहे ट्रिब्युनल ऑफ अपील कशा पद्धतीने तयार केलं जातं किंवा ट्रिब्युनल ऑफ अपील कोण असतं. तर लक्षात घ्या, 75 सेक्शन जो आहे तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ ट्रिब्युनल ऑफ अपील संदर्भात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ट्रिब्युनल ऑफ अपील मध्ये जरी का कोर्ट मधले काही लोक तुम्हाला बघायला मिळेल, बट इट इज नॉट द कोर्ट. ओके. या संदर्भात पण आपण एक पुढे बघणार आहोत की ट्रिब्युनल ऑफ अपील हे काय कोर्ट नसतं. ठीक आहे. बघा, सेक्शन नंबर 80 मध्ये पण बघणार आहोत की ट्रिब्युनल ऑफ अपील हे काय कोर्ट नाही, ही काय ज्युडिशरी केस नाही आहे, ज्युडिशरी फॉर्मॅट नाही आहे. क्लिअर. बट ट्रिब्युनल ऑफ अपीलच्या केसमध्ये ज्या वेळेला काही डिसिजन संदर्भात जर का लोक ऍग्री होत नसतील, लोक इन द सेन्स ऑफ लँड ओनर किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी, आर्बिट्रेटरने घेतलेल्या डिसिजन संदर्भात जर का ते लँड ओनर किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का ऍग्री होणार नसेल, ओके, तर त्या केसमध्ये आर्बिट्रेटर ट्रिब्युनल ऑफ अपीलला त्या स्कीम मध्ये इन्व्हॉल्व करतो. आता 75 सेक्शन ऑनवर्ड जे काही येणार, म्हणजे जिथे जिथे ट्रिब्युनल ऑफ अपील दिसेल, 75 आहे, 76 आहे, 77 आहे, 78 आहे, 79 आहे, 80 आहे, ओके, 81 आहे, त्यानंतर 83 आहे, त्यानंतर इथपर्यंत हे सेक्शन्स कधी येऊ शकतात, ज्या वेळेला लँड ओनर्सला किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला आर्बिट्रेटरने घेतलेल्या डिसिजन संदर्भात काहीतरी इश्यू असेल तेव्हाच. जर का प्लॅनिंग आणि फायनान्शियल म्हणजेच प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीमच्या संदर्भात जर का आर्बिट्रेटरने घेतलेले निर्णय दोन्ही पार्टीला, ओनरला आणि सोबतच त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला जर का मान्य असेल, तर ट्रिब्युनल ऑफ अपील येणारच नाहीये. बरोबर आहे. ट्रिब्युनल ऑफ अपीलची एंट्री का बरं झाली, कारण लोक काय आहे की तिथे नाराज आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटी नाराज असू शकते आणि आर्बिट्रेटरने घेतलेले डिसिजन कदाचित त्यांना मान्य नसू शकते, त्यामुळे. क्लिअर. मग ट्रिब्युनल ऑफ अपील कोण असतं, तर ट्रिब्युनल ऑफ अपील मध्ये काय असतं की हे 3 लोकांचं मिळून, म्हणजे 2 असतील ॲसेसर्स आणि एक असेल प्रेसिडेंट आणि एक असेल प्रेसिडेंट. क्लिअर. असे 3 लोकांचं मिळून एक ट्रिब्युनल ऑफ अपील तयार होतं. ओके. ट्रिब्युनल ऑफ अपील तिघांचं मिळून तयार होणार आहे. क्लिअर. सो ट्रिब्युनल ऑफ अपील मध्ये कोण कोण असू शकतं, तर एक प्रेसिडेंट आणि 2 ॲसेसर. आता प्रेसिडेंट कोण आहे, जर का स्कीम ही ग्रेटर बॉम्बे किंवा बॉम्बेच्या एरियामध्ये जर का चालू असेल, तर त्या केसमध्ये प्रिन्सिपल जज जो असेल बॉम्बे सिव्हिल कोर्टचा किंवा बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्टचा जो प्रिन्सिपल जज असेल किंवा एनी अदर जज
सेड बाय द कोर्ट किंवा प्रिन्सिपल जजने जर का कोणाला रिकमेंडेड केलं तर स्टेट गव्हर्नमेंट त्या व्यक्तीला ॲज अ प्रेसिडेंट म्हणून तिथे अपॉइंट करू शकतं. काय सांगतोय बघा, जर का ती स्कीम बॉम्बे किंवा ग्रेटर बॉम्बे सारख्या एरियामध्ये जर का असेल तर त्या केसमध्ये जो प्रेसिडेंट अपॉइंट केला जातो तो स्वतः असतो प्रिन्सिपल जज ऑफ बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट किंवा प्रिन्सिपल जजने जो कोणी अपॉइंट केला असेल, रिकमेंडेड केलेला एखादा जज असेल त्याला तिथे अपॉइंट करतात स्टेट गव्हर्नमेंट. क्लिअर. आणि बाकी सगळ्या एरियामध्ये डिस्ट्रिक्ट जज किंवा जो काही और सिव्हिल जज ऑफ अ सिनियर डिव्हिजन, जो कोणी डिस्ट्रिक्ट जज असेल किंवा सिव्हिल जज ऑफ अ सिनियर डिव्हिजनचा त्याला अपॉइंट केलं जातं त्या पर्टिक्युलर प्रेसिडेंटच्या जागेवर. लक्षात आलं. म्हणजेच काय, एकतर तो असू शकतो प्रिन्सिपल जज ऑफ बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट जज असेल किंवा सिव्हिल जज असेल ऑफ सिनियर डिव्हिजनचा. क्लिअर. हे दोन पैकी बॉम्बेसाठी हा व्यक्ती, बाकी साठी हा व्यक्ती असू शकतो. क्लिअर. यामध्ये जो कोणी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, अजून एक प्रोव्हिजन, द स्टेट गव्हर्नमेंट मे ऑल्सो अपॉइंट ॲज अ प्रेसिडेंट बघा फॉर्मर जज ऑफ हाय कोर्ट ऑर द बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट फॉर अ ग्रेटर बॉम्बे आणि फॉर्मर डिस्ट्रिक्ट जज फॉर अदर एरियाज. क्लिअर. म्हणजेच काय, एकतर ते ऑन रोल असू शकतात किंवा ते निवृत्त असू शकतील. क्लिअर. ह्या दोन केसमध्ये सुद्धा त्यांना अपॉइंट केलं जात असतं. यासोबत जे ॲसेसर्स प्रोव्हाइड केले जातात, तर अपॉइंटमेंट ऑफ ॲसेसर कोण करेल, तर प्रेसिडेंट शाल अपॉइंट द 2 ॲसेसर. म्हणजे जो कोणी प्रेसिडेंट असेल बॉम्बेसाठी, बॉम्बे मधला अदर एरिया मधला तो असेल, तो काय करेल, 2 ॲसेसर अपॉइंट करेल ज्याला टाउन प्लॅनिंग, लँड व्हॅल्युएशन, सिव्हिल इंजिनिअरिंगचं प्रॉपर एक्सपिरियन्स आणि नॉलेज असेल अशा व्यक्ती त्याला तिथे अपॉइंट केलं जातं. ओके. म्हणजेच काय, हा प्रेसिडेंट आणि 2 ॲसेसर्स, हे 2 ॲसेसर्स अपॉइंट करण्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे. सो प्रेसिडेंट अशा व्यक्तीला तिथे अपॉइंट करेल ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग, लँड व्हॅल्युएशन किंवा टाउन प्लॅनिंगचं प्रॉपर नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे अशा व्यक्तीला. क्लिअर. आता यामध्ये यांचा कार्यकाळ किती असतो किंवा हे लोक कधीपर्यंत काम करू शकतील किंवा यांना कधीपर्यंत अपॉइंट करायचं आहे, तर लक्षात घ्या, द प्रेसिडेंट अँड ॲसेसर शाल बी अपॉइंटेड फॉर द पिरियड नेसेसरी टू डिसाइड द अपील फाईल अंडर द क्लॉज. म्हणजेच काय, जो की सेक्शन नंबर 72च्या अंतर्गत जे काही चॅलेंज आर्बिट्रेटरच्या डिसिजनला केल्या गेलंय ते चॅलेंजेस सॉल्व्ह करेपर्यंत जो काही टाइम पिरियड लागत असेल त्या टाइम पिरियड पर्यंत या ॲसेसर्सला आणि प्रेसिडेंटला अपॉइंट केलं जाऊ शकतं. आता पुढे काय, तर लक्षात घ्या, जर का ॲसेसर्स जे काही अपॉइंटमेंट केलेले असेल किंवा अपॉइंट केलेले असेल त्यांना काढण्याचा सुद्धा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहे. जर का ते इनकॉम्पिटंट आहे, स्वतःची ड्युटी मिसकंडक्ट करत आहे किंवा अजून कोणा एखाद्या व्हॅलिड रिझन संदर्भात त्या पर्टिक्युलर ॲसेसर्सला तिथनं काढलं जातं किंवा त्याला तिथून निवृत्त केलं, काढून टाकलं जातं. क्लिअर. जर का एखाद्या व्यक्तीला काढत असेल तर त्या केसमध्ये द इव्हेंट ऑफ अन ॲसेसर बीइंग रिमूव्ड, डाईंग, रिफ्युजिंग टू ऍक्ट ऑर becoming incapable, the president shall immediately appoint another suitable person to fill the vacancy. अशा केसमध्ये त्या व्यक्तीला काढलं गेलं असेल किंवा तो स्वतः निघून गेला असेल किंवा मरण पावला असेल, अशा सर्व केसेसमध्ये तिथे त्या जागी दुसरा ॲसेसर्स अपॉइंट केला जातो ॲज पर हिज प्रिस्क्राइब क्वालिफिकेशन. क्लिअर. चला, 75 क्लिअर आहे का, पटकन सांगा. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे, प्लीज. ओके, चलो नेक्स्ट. सिंपल होतं. 76 काय सांगतो, आर्बिट्रेटर टू असिस्ट
ट्रिब्युनल इन ॲडवायझरी कॅपॅसिटी इन हिज रिन्युमरेशन. बघा, आर्बिट्रेटरने ती जी काही प्रोसिडिंग चालू असेल, ट्रिब्युनल ऑफ अपील समोर जी काही प्रोसिडिंग चालू असेल स्कीमच्या संदर्भात, आर्बिट्रेटरने घेतलेल्या डिसिजनच्या संदर्भात, त्यावेळेला आर्बिट्रेटरने त्या प्रोसिडिंग समोर किंवा त्या प्रोसिडिंगच्या कंटिन्यूशनमध्ये तिथं उभं असणं किंवा त्याच्या समोर असणं हे फार महत्त्वाचं आहे. या केसमध्ये जर का ट्रिब्युनल ऑफ अपीलला असिस्टंटची गरज पडत असेल तर आर्बिट्रेटर ट्रिब्युनल ऑफ अपीलला असिस्ट करू शकतो किंवा त्याच्याकडे तशा पद्धतीची कॅपॅसिटी किंवा पॉवर असेल की तो ट्रिब्युनल ऑफ अपीलला म्हणजे जे काही प्रेसिडेंट आणि 2 ॲसेसर्स आहे त्यांना त्या स्कीमच्या संदर्भात असिस्ट करेल. पण त्या आर्बिट्रेटरला कोणत्याही पद्धतीने एव्हिडन्स सादर करण्याचे अधिकार नाही. जोपर्यंत त्या संदर्भातल्या एव्हिडन्सला मागवल्या जाणार नाही तोपर्यंत तो ते एव्हिडन्स सादर करणार नाही किंवा स्वतःची बाजू एकट्या पद्धतीने मांडणं किंवा मी स्वतःला किती बरोबर आहे हे दाखवता येणार नाही. या संपूर्ण केसमध्ये लक्षात ठेवायचं, ट्रिब्युनल ऑफ अपील गरज भासल्यास एक असिस्टंट किंवा ॲडवायझर म्हणून तिथे काम करू शकतो. ट्रिब्युनल ऑफ अपीलला आर्बिट्रेटर के तशा पद्धतीचे पॉवर आहे, त्याची कॅपॅसिटी असते, पण त्याला न मागवता कोणत्याही पद्धतीचे एव्हिडन्स सादर करता येणार नाही ट्रिब्युनल ऑफ अपील समोर. ही एक कंडिशन असते. आता या केसमध्ये काय, जो कोणी आर्बिट्रेटर तिथे अपॉइंट केलेला असेल तो जर का सॅलराईड पर्सन असेल तर त्याला तशा पद्धतीचं जे काही प्रिस्क्राईब रिन्युमरेशन असेल, अलाउन्सेस असेल ते पे केले जातात. जर का तो नसेल तर अशा पद्धतीच्या एक्स्ट्रा कामासाठी त्याला तशा पद्धतीची फीज किंवा सॅलरी जे काही असेल डिटरमाइन केलं असेल स्टेट गव्हर्नमेंटने ते त्याला पे केलं जात असतं. क्लिअर? सिंपल आहे. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट आहे फर्स्ट पॉइंट की ट्रिब्युनल ऑफ प्रेझेंट ड्युरिंग द प्रोसिडिंग बिफोर द ट्रिब्युनल ऑफ अपील. आर्बिट्रेटरने तिथे असणं गरजेचं आहे. सोबतच आर्बिट्रेटर कोणत्याही पद्धतीचे एव्हिडन्स सादर करणार नाही आणि जर का गरज भासत असेल तर ट्रिब्युनल ऑफ अपीलला आर्बिट्रेटर असिस्ट करू शकतो, ॲडवाइस करू शकतो. क्लिअर? ऑब्व्हियसली आर्बिट्रेटर हा तिथे मेन इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे त्याला जर का केलं तर काही ते वावगं ठरणार नाही. ओके, पण यामध्ये एक साइड डिसिजन घेतलं जात नसतं. क्लिअर? चलो नेक्स्ट 76 प्लेस वेअर द ट्रिब्युनल मे सिट. ट्रिब्युनल जे काही असेल, ट्रिब्युनल ऑफ अपील जो कोणी असेल किंवा ट्रिब्युनल जो कोणी असेल म्हणजे 3 व्यक्ती जे आहे हे कुठे बसतील किंवा यांचं ऑफिस कुठे असेल तर ट्रिब्युनल ऑफ अपीलचं ऑफिस हे प्रेसिडेंटच्या हेडक्वार्टरला तुम्ही करू शकता. अदरवाईज ज्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात प्रोसिडिंगसाठी ट्रिब्युनल ऑफ अपीलला किंवा ट्रिब्युनलला अपॉइंट केलं त्या ट्रिब्युनल ज्या ठिकाणी अपॉइंट केलं त्या ज्युरिडिक्शनमध्ये कुठेही त्यांना कन्व्हिनियंट ठिकाणी ते स्वतः ऑफिस तयार करू शकतात. लक्षात आलं? फर्स्ट केस ट्रिब्युनल कुठे बसेल तर ट्रिब्युनल त्यांच्या हेडक्वार्टर जे काही असेल प्रेसिडेंटचं तिथे स्वतःचं ॲज अ ऑफिस म्हणून मीटिंग्स वगैरे घेऊ शकतात. किंवा ज्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात ही प्रोसिडिंग चालू होणार आहे त्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये त्यांच्या कन्व्हिनियंटनुसार डिसिजन संदर्भात ते कुठेही बसू शकतील. सिंपल आहे, काहीच नाही. कुठे बसायचं ते ठरवत बसेल, एकतर हेडक्वार्टर किंवा ज्या एरियामध्ये ज्युरिडिक्शन एरियामध्ये तशा पद्धतीची टाउन प्लॅनिंग स्कीम चालू केली आहे तिथे बसेल. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. क्लिअर? 77 क्लिअर आहे? चलो 78 डिसिजन ऑफ क्वेश्चन्स ऑफ लॉ अँड अदर क्वेश्चन्स. बघा, जर का लॉच्या संदर्भातले क्वेश्चन्स असतील तर ते डिसाइड करण्याचा पूर्ण अधिकार प्रेसिडेंटला असेल. ट्रिब्युनलच्या ट्रिब्युनलचा जो कोणी प्रेसिडेंट असेल तो लॉ संदर्भातले सगळे क्वेश्चन स्वतः डिसाइड करेल. म्हणजेच काय, स्कीमच्या संदर्भात विथ रिस्पेक्ट टू लॉ जर काही क्वेश्चन येत असतील किंवा तशा संदर्भात जर का चौकशी करायची असेल तर ट्रिब्युनलचा जो कोणी प्रेसिडेंट असेल तो प्रेसिडेंट तशा पद्धतीने क्वेश्चन ठरवू शकतो.
बाकी अदर क्वेश्चन हे सोबत म्हणजे तीनही लोक ठरवतील आणि मेजॉरिटीने डिसिजन घेतलं जाईल. म्हणजेच काय, अदर दॅन लॉ जर काही क्वेश्चन येत असेल रिगार्डिंग द टाउन प्लॅनिंग, लँड व्हॅल्युएशन किंवा मग सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा एनी अदर, तर त्या केसमध्ये तिघं मिळून जॉईंटली तशा पद्धतीचे क्वेश्चन ठरवतील आणि मेजॉरिटी डिसिजन मानल्या जातं. क्लिअर? त्यामध्ये जर का एकमत होत नसेल तर मेजॉरिटी डिसिजन घेतलं जात असतं. सिंपल आहे. 78. चला सांगा, क्लिअर आहे? 78 क्लिअर आहे? चलो 79. नाव लेट्स सी 79 काय सांगतो. पॉवर्स ऑफ ट्रिब्युनल अपील डिसाइड द मॅटर फायनली. बघा यात पॉवर काय काय आहे त्यांच्याकडे. एक तर ट्रिब्युनल ऑफ अपील काय करेल, सगळ्या पद्धतीची इन्क्वायरी, प्रॉपर इन्क्वायरी करेल. म्हणजे ज्या ज्या संदर्भात सेक्शन नंबर 72 मध्ये ज्या वेळेला स्कीमला प्रिलिमिनरी आणि फायनल अशा दोन पार्टमध्ये ज्या वेळेला त्याला डिवाइड केलं आणि या संदर्भात जे जे ऑब्जेक्शन किंवा ज्या ज्या पॉइंटवर ऑब्जेक्शन घेण्यात आले त्या त्या सर्व डिसिजनवर ट्रिब्युनल ऑफ अपील डिसिजन देईल. पण डिसिजन कशी देईल, सुरुवातीला प्रॉपर इन्क्वायरी करेल, तशा पद्धतीच्या मीटिंग्स बोलावल्या जाईल, लोकांना ऐकलं जाईल, प्लॅनिंग ऑथॉरिटीला ऐकलं जाईल आणि त्या संदर्भात ते स्वतः डिसिजन घेईल. आता डिसिजन घेतल्यानंतर जे काही ट्रिब्युनल ऑफ अपीलचं म्हणणं असेल किंवा त्यांचं जे काही सांगणं असेल ते कन्फर्म करून तशा पद्धतीचं प्रपोजल हे आर्बिट्रेटरला दिलं जातं किंवा आर्बिट्रेटरला तशा पद्धतीचे डायरेक्शन दिली जाते आणि त्या पद्धतीने आर्बिट्रेटर त्या स्कीमला व्हॅरी करू शकतो, चेंज करू शकतो, मॉडिफाय करू शकतो किंवा ट्रिब्युनल ऑफ अपीलचं जे डिसिजन आहे ते मान्य करून त्या स्कीम मध्ये प्रिलिमिनरी और फायनलच्या फॉर्मॅटमध्ये चेंजेस करू शकतो. क्लिअर? आता या संपूर्ण प्रोसेसमध्ये ट्रिब्युनल ऑफ अपीलचंही जर का मला म्हणजे प्लॅनिंग ऑथॉरिटी और द लँड ओनर इफ आय एम नॉट ॲग्री विथ द ट्रिब्युनल ऑफ अपील, मग मी पुढे काय करायला पाहिजे, तर काहीच ऑप्शन नाही आहे. तुम्हाला त्याच्या पुढे काहीच ऑप्शन नाही. कारण या केसमध्ये ट्रिब्युनल ऑफ अपीलचं जे काही म्हणणं असेल, जे काही डिसिजन असणार ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. दोन्ही पार्टीला त्यांचं डिसिजन मान्य राहील आणि ट्रिब्युनल ऑफ अपीलचं जे डिसिजन आहे हे फायनल डिसिजन असतं. क्लिअर? चला, सो पॉवर ऑफ ट्रिब्युनल टू डिसाइड द फायनली ट्रिब्युनल ऑफ अपील आफ्टर कंडक्टिंग such an inquiry as it deems appropriate shall that decide only those matter arising out clause. So appeal referred to the tribunal may confirm the proposal made by the arbitrator, direct the arbitrator to reconsider, vary or modify his proposal, but only in the relation to the specific matter mentioned above. Every decision of TA shall be final, conclusive and binding on all persons and parties including the planning authorities. चला 79 क्लियर आहे का? ओके, नेक्स्ट 80 काय सांगतोय बघा. ट्रिब्युनल नॉट टू बी अ कोर्ट. बघा मी आधी सांगितलंय, जर का लँड ओनर्सला असं वाटत असेल, सर एकदा पुन्हा बघा काय होणार, जे काही मॅटर होते, ओके रिपीट करतो, डोंट वरी, जे काही मॅटर होते रिगार्डिंग द सेक्शन नंबर 72, सेक्शन नंबर 72 मधले जे काही मॅटर्स आहे, ज्या संदर्भात तुम्हाला प्रिलिमिनरी किंवा फायनल संदर्भात जर का तुम्हाला तशा पद्धतीचं म्हणणं आर्बिट्रेटरचं पटलं नाही, त्या विरोधात तुम्ही चॅलेंज केलं, आर्बिट्रेटरने टीएला आणलं, टीएने डिसिजन घेतलं. कसं घेणार, प्रॉपर त्या मीटिंग घेणार, तशा पद्धतीचे एक मीटिंग, नंबर ऑफ मीटिंग्स घेऊन स्वतःचं डिसिजन जे आहे ते कन्फर्म करणार.
जे काही डिसिजन कन्फर्म असेल ते आर्बिट्रेटरला सांगितलं जातं, त्याच्यानुसार तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातं. आता घेतलेलं जे काही डिसिजन असेल हे जर का आर्बिट्रेटरच्या विरुद्ध असेल, जर का आर्बिट्रेटरशी सहमत असेल तर काहीच ऑप्शन नाही, पण जर का आर्बिट्रेटरच्या विरोधात असेल तर आर्बिट्रेटरला तशा पद्धतीने स्कीमला व्हॅरी करावं लागेल ऑब्व्हियसली. कारण टीएने सांगितलं की बाबा नाही, तू जे डिसिजन घेतलं ना या केसमध्ये हे चुकीचं आहे, तू याला चेंज कर, तर ते मान्य करावं लागेल. आर्बिट्रेटरला पण मान्य करावं लागेल आणि तुम्हाला दोघांना पण, दोन्ही पार्टीज प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि लँड ओनरला मान्य करणं गरजेचं आहे. मग या केसमध्ये मला टीएचं पण नाही पटलं, मग मी पुन्हा अजून कुठेतरी वर जातो, असं चालणार नाही, हे होत नाही. त्यामुळे जे काही ट्रिब्युनल ऑफ अपीलचं म्हणणं असेल ते कंपल्सरी असेल, फायनल असेल, त्याला कोणी चॅलेंज करणार नाही. पण त्या केसमध्ये जे काही मॉडिफिकेशन्स टीएने सांगितले असेल ते आर्बिट्रेटर त्या स्कीममध्ये त्याने दिलेल्या डायरेक्टिव्ह किंवा डायरेक्शन्स नुसार मॉडिफिकेशन किंवा स्कीमला व्हॅरी करतो. क्लिअर? त्यानंतर 80 काय सांगतो? ट्रिब्युनल नॉट टू बी अ कोर्ट. बरेचदा आपण असं म्हणतो ना की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. मग असं होऊ शकते की कदाचित लँड ओनर्स बरेचसे कोर्टात कधी गेलेच नसतील. ओके, मग अशा केसमध्ये जर का कोर्टात तुम्ही गेलेच नाहीये तर अशी पण वेळ येऊ शकते की तुम्हाला टेन्शन येईल, अरे यार इथं तर जज आला किंवा हायकोर्टचे लोक दिसतात, सिव्हिल कोर्टचे लोक दिसत आहेत, हे दिसेल, तो जज येणार. मग बरेचदा लोकांच्या डोक्यात तो भ्रम चालू होतो की नाही नाही हे पण कोर्टात नेणार, आपल्याला कोर्टात खेचतात की काय. तर असं काहीच नाही. इथे ट्रिब्युनल ऑफ अपील म्हणजेच काय, किंवा ट्रिब्युनल एक पद्धतीचं कोर्ट नाही आहे. जरी का तो एक अनबायस्ड पर्सन तिथे बसवला जातो, कोणत्याही केसमध्ये त्याने प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा लँड ओनरकडनं स्वतःचं मत डिरेक्टली न मांडता प्रॉपर इन्क्वायरी करून एक प्रॉपर डिसिजन द्यायला पाहिजे, या पर्टिक्युलर पोझिशनसाठी त्या जजला बसवलं जातं. अदरवाईज इट इज नॉट द कोर्ट. ठीक आहे, चलो नेक्स्ट 81 काय सांगतो? Remuneration of arbitrator and assessors and payment of incidental expenses of TA. ओके जर का प्रेसिडेंट आणि ते दोन ॲक्सेसर जर का सॅलराईड नसतील तर बघा काय सांगतोय, जर का ट्रिब्युनल ऑफ अपील, जसं की ट्रिब्युनल ऑफ अपीलमध्ये एक प्रेसिडेंट आहे, दोन ॲसेसर्स. प्रेसिडेंट फॉर्मर पण असू शकतात, बरोबर आहे की नाही? फॉर्मर पण असू शकतात. मग ऑब्व्हियसली ते फॉर्मर आहे म्हणजे काय, ऑन रोल नाही आहे, म्हणजे ते सॅलराईड नाही आहे. जर का ते सॅलराईड असतील तर काही इश्यूज नाही. पण जर का प्रेसिडेंट अँड ॲसेसर्स ऑफ द टीए unless they are salaried government officer shall be entitled to the remuneration as determined by the state government. त्यांना मंथली सॅलरी पण दिली जाऊ शकते किंवा फी बेस पेमेंट दिलं जाऊ शकतं किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ, अशा पद्धतीने त्यांना त्यांचं जे काही रिम्युनरेशन असेल ते फाइंड आउट केलं जात असतं. क्लिअर? या केसमध्ये एक्सेप्शनल केसमध्ये काय आहे, जर का टाउन प्लॅनिंग खूप कॉम्प्लेक्स आहे किंवा खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम खूप मोठी आहे आणि या केसमध्ये जर का खूप जास्त त्यांना वर्क करावं लागत असेल तर त्याच्यासाठी त्यांना स्पेशल सॅलरी किंवा एक्स्ट्रा रिन्युमरेशन हे पे केलं जाऊ शकतं. पण हे कोणत्या केसमध्ये, जर का टाउन प्लॅनिंग स्कीम खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप इश्यूज आहे आणि या सर्व केसमध्ये जर का मोठी टाउन प्लॅनिंग स्कीम येत असेल तर मग अशा केसेसमध्ये त्या ट्रिब्युनल ऑफ अपीलला वेगळ्या पद्धतीचं न्युमिनेशन म्हणजेच काय एक्स्ट्रा किंवा स्पेशल सॅलरी अपॉइंट म्हणजे दिली जाते किंवा तशा पद्धतीचं रिम्युनरेशन डिटरमाइन केलं जातं आणि त्या लोकांना त्या पद्धतीने दिलं जातं. याचसोबत जर का इन केस जर का ते लोक द फॉलोइंग एक्सपेन्सेस shall unless otherwise directed by the state government be borne by the planning authority and added to the cost of the scheme. ओके, म्हणजेच यांचे जेवढे काही एक्सपेन्सेस असेल, इन्सिडेंटल एक्सपेन्सेस असेल किंवा बाकी सगळे जे काय असतील हे कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये घेतल्या जातं. म्हणजे कॉस्ट ऑफ स्कीम जी निघणार त्यामध्ये हे ऍड केले जातात. द सॅलरी ऑफ द प्रेसिडेंट अँड एनी असिस्टर हू इज सॅलराईड गव्हर्नमेंट ऑफिसर, any remuneration paid under the subsection 1, fees payable to the arbitrator under the subsection 2 of section 76,
ऑल इन्सिडेंटल एक्सपेन्सेस रिलेटेड टू द फंक्शनिंग ऑफ TA, हे सगळे काही इन्सिडेंटल चार्जेस असू दे किंवा टीएचं, हे सर्व प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये ऍड केलं जातं. चला, क्लिअर आहे? सांगा 81 क्लिअर आहे का? पटकन. ओके, चलो 82 बघा. सेक्शन नंबर 82 काय सांगतो? डिसिजन ऑफ आर्बिट्रेटर टू बी फायनल इन सर्टन मॅटर. बघा की तुम्हाला माहिती आहे की डिसिजन तुम्हाला सेक्शन नंबर 74 च्या अंतर्गत किंवा 72 मध्ये जी काही कंडिशन्स आहेत त्यामध्ये काही डिसिजन्स तुम्हाला फायनल बाइंडिंग असतात प्रत्येक प्लॅनिंग ऑथॉरिटीला, म्हणजे त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला आणि प्रत्येक ओनरला किंवा त्या लँड ओनर्सला. क्लिअर? त्यामध्ये कोणीही चॅलेंज करू शकत नाही. पण इफ अपील इज फाईल्ड, जर का काही निर्णय मला मान्य नाही तर त्या केसच्या संदर्भात जर का अपील केलीच तर ट्रिब्युनल ऑफ अपील गिव्स इट्स डिसिजन सेंड कॉपी टू द आर्बिट्रेटर. तर ट्रिब्युनल ऑफ अपील काय करतं, त्या संदर्भात डिसिजन घेतं आणि ती जी काही मॉडिफिकेशन असेल किंवा जे काही त्यांना सांगायचं आहे किंवा जे काही त्यांनी डिसिजन घेतलं असेल, हे जर का आर्बिट्रेटरच्या अपोज मध्ये असेल, विरुद्ध असेल किंवा आर्बिट्रेटरने दिलेल्या डिसिजनच्या विरुद्ध असेल, तर तशा पद्धतीने आर्बिट्रेटरला ती कॉपी पाठवल्या जाते. आर्बिट्रेटर ड्युटी आफ्टर द अपील, जर का त्याला वाटत असेल की स्कीम मॉडिफाय करायची गरज आहे, कोणानुसार? ट्रिब्युनल ऑफ अपीलच्या डिसिजन नुसार, कारण की ते फायनल आहे, त्याला चेंजेस करता येत नाही. तर तशा पद्धतीने आर्बिट्रेटर मॉडिफाय द स्कीम ॲज पर द ट्रिब्युनल डिसिजन. सोबतच तो फायनल स्कीम मध्ये जर काही मायनर एरर्स असतील, करेक्शन असतील, तर तशा पद्धतीने दुरुस्त करून ती फायनल स्कीम जी काही मॉडिफाय केली असेल किंवा नसेल केली, जी काही असेल ती फायनल स्कीम विथ मॉडिफिकेशन और विदाउट मॉडिफिकेशन. मॉडिफिकेशन असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स, नसतील तर काहीच नाही. हे सर्व स्टेट गव्हर्नमेंटला फायनली सेंड केलं जातं फॉर द अप्रुव्हल, फॉर द सँक्शनिंग. मग यामध्ये सगळ्याच गोष्टी पाठवाव्या लागतात, इन्क्लुडिंग त्याचा स्वतःचा डिसिजन. त्यानंतर ट्रिब्युनल ऑफ अपील जर का इन्व्हॉल्व होत असेल तर ते त्यांनी घेतलेलं डिसिजन आणि तशा पद्धतीने सँक्शनिंग आणि इम्प्लिमेंटेशन साठी ते पाठवलं जातं. क्लिअर? इन शॉर्ट, सेक्शन नंबर 82 काही इम्पॉर्टंट नाहीये. चला सांगा पटकन, सेक्शन नंबर 82 क्लिअर आहे का?